तुम्ही गृहमंत्री ज्या वेळेला झालात त्यावेळेला काही प्रसारमाध्यमांनी दलित अशी तुमची मुद्दामून ओळख हे केली की दलित गृहमंत्री झाला. तुम्हाला हे आवडलं का आणि तुम्हाला काय वाटतं की कशामुळे तुम्ही चांगला गृहमंत्री प्रश्न तुम्ही विचारलात, तुम्हाला सांगतो. जरूर मी नेहमीच म्हणत असतो, मी महाराष्ट्राचा पहिला दलित मुख्यमंत्री झाला. दलित झाला बरोबर आहे, पण त्या दलित मुख्यमंत्र्याने आपली कॅपॅसिटी दाखवली ना. चॅलेंज दिलेलं असताना सुद्धा की तुमचं सरकार येणार नाही अशी परिस्थिती होती, सरकार आणलं ना परत. ते नंतर तिथं काय काय करामती झाल्या तुम्हालाही माहिती आहे. तेच विचारणार होतो. नाही, मी सांगतो तुम्हाला माहिती आहे. आपला अलायन्स झालेला होता CPM बरोबर. सोलापूरला मी आडमला प्रणितीची सीट दिलेली होती. त्या 3 जागा त्या जर धरल्या तर तुम्हीच मला सांगा 79 आणि त्या 3 72 झाले की नाही. पण तिथं सांगितलं की नाही, त्या 3 जागा इलेक्शन नंतर अलायन्स झाला म्हणून. अरे इलेक्शनच्या नंतर अलायन्स झाला तर आडम कसा आला, कडू कसा आला. पण काय आहे, काय काय वेळेस जे भूत असं निर्माण केलेलं असतं ना, मी नाव घेत नाही कोणाचं, अमुक एका समाजाला ते सगळं जाईल, नाहीतर हे लोक तिकडं जातील. मी लॉयल आहे माझ्या पार्टीशी, मला काही वाटलेलं नाही. मी लगेच गेलो तिकडं आणि गव्हर्नर म्हणून मी गेलो, त्याचाच मला फायदा झाला. सगळे खोटे पडले नंतर. हे राहत नाही तुम्हाला सांगतो. कारण ते जेव्हा नंतर कळलं की सगळं फसवलेलं आहे तिथे, येचुरीनीच सांगितलं की ते आमचा अलायन्स झालेला होता म्हणून. दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याची खंत आहे? नाही, मला बिलकुल खंत नाही. महाराष्ट्रात दलित मुख्यमंत्री होत नव्हता हेच महत्त्वाचं होतं. आणि दलित लीड करू शकतो, त्याची कपॅसिटी असते, हे दाखवून देण्याचं काम जे झालेलं आहे. सुशीलकुमार शिंदे सोडून द्या, पण ही जी मनामध्ये भावना आहे, आता तुमच्या तिथं येतो गृहमंत्री देशाचा दलित झाला, तो वीक असेल, कमकुवत असेल, तुमच्या पुढे उदाहरण आहे ना. आता ती दलिताची पट्टी काढून टाका, सुशीलकुमार शिल्लक राहतो आणि ही इज कॅपेबल मॅन. तुम्ही म्हणाल की नाही. म्हणून असं आहे, म्हणून मी नेहमी म्हणतो की आमच्या दलित वर्गीयांमध्ये सुद्धा की संधी दिल्यानंतर यू मस्ट प्रूव्ह दॅट यू कॅन कम अलॉंग विथ अदर्स. राजकीय प्रवासाची कशी छान चढती कमान आहे, अशी चढती भाजणी आहे. तुम्ही म्हणजे अर्थमंत्री 9 वर्ष राहिला तर राज्यासारख्या एवढ्या मोठ्या राज्याचं अर्थमंत्रीपद केंद्रामध्ये. तर 2 प्रश्न याच्यातले होतात की ऊर्जा मंत्री सारखं एक प्रचंड मोठं ताकदीचं मंत्रीपद तुम्हाला मिळालं, गृहमंत्रीपद हे सुद्धा तितकंच ताकदीचं मोठं आहे. विजिबिलिटी म्हणाल, परिणामकारकता या अर्थाने गृहमंत्रीपदाला जास्त किंमत आहे. तर दोन्हीमध्ये तुम्ही काय तुम्हाला वाटतं की आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये? मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर मनमोहन सिंगांनी जे माझ्याकडे खातं दिलं त्यावेळेस, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग, आणि विशेषतः मनमोहन सिंगांनी, की ह्या एनर्जीमध्ये काम फार मागं पडलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तो रिझल्ट देतील म्हणून. पहिल्या दिवशी मी जे सकाळी त्यांनी मला, मी 29 तारखेला सकाळी गेलेलो होतो. त्या दिवशी मला ब्रेकफास्टला बोलावलं होतं त्यांनी. मी एकटाच होतो आणि त्या मिसेस त्यांच्या होत्या. तर ते मला म्हणाले, शिंदे जी आप मैंने तय किया है आपको एनर्जी देने का, क्योंकि ये डिपार्टमेंट ऐसा ऐसा हो गया है और यू नो दिस इज ए इंफ्रास्ट्रक्चरल डिपार्टमेंट एंड वी आर लैकिंग बिहाइंड. मतलब मैंने कभी सेंट्रल में तो काम नहीं किया है कभी सर, मतलब मैं प्रयास करूँगा. आणि मी तिथं तुम्हाला माहिती आहे, मी एकदा डिपार्टमेंट हातात घेतलं की मी 9-10 वाजेपर्यंत तिथं बसत होतो. टेक्निकल डिपार्टमेंट आहे, ह्यांना कल्पना आहे. तर मी हे प्रथम समजून घेतलं त्याच्यामध्ये काय. ह्यामध्ये भेलसारखी एकच फॅक्टरी होती आमच्या देशामध्ये. आम्ही मोठी वीज निर्मिती करायला निघालो आणि 5,000च्या वर आम्ही कॅपॅसिटीच नाही वीज निर्माण करण्याची. कसला विचार करताय. त्याच्यानंतर आमच्याकडे नीट प्लॅनिंग नव्हतं की एखादी गोष्ट करायची म्हटलं की त्याचा टायअप सगळं आम्ही केलं पाहिजे. म्हणजे कोळसा टायअप केला पाहिजे, त्याची मशिनरी टायप केली पाहिजे, फायनान्सेस
हे माझ्या पहिल्या 3-4 महिन्यात लक्षात आलं. आणि म्हणून त्या भेळसारख्या आता 6 कंपन्या आमच्या देशामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळंच तर आमचं सगळं, आणि मी 8% देशाला ग्रोथ रेट दिलेली आहे माझ्या सेक्टरमध्ये. त्यामुळं तिथं आम्ही टायअप केलं. पहिली गोष्ट, सुरुवातीला मला खूप विरोध झाला. त्यावेळेलाही बोललो तुम्ही एका उद्योग समूहामुळे ते मिळालं वगैरे अशी एक त्यावेळेला किंवा त्याच्यात उद्योग समूहाचा पण काही बराच नाही, मला हस्तक्षेप नाही होता. वाटत उद्योग समूहामुळे मिळालं म्हणून. म्हणजे जर तसं जर असेल तर माझ्याविषयीचा त्यांचा कॉन्फिडन्स खरा ठरला असं म्हटलं पाहिजे. पण मला नाही वाटत. प्राईम मिनिस्टर असं कोणाच्या ह्याच्यावर जात नाही, म्हणजे माझा जो अनुभव आहे तो. म्हणून आम्ही त्याच्यात त्या सगळे सुधारणा केली. आणि ज्या देशामध्ये फक्त 5 वर्षामध्ये 10,000 मेगावॅट व्हायचं आणि शेवटच्या वर्षामध्ये 20,000 मेगावॅट झालं. 5 वर्ष, शेवटच्या 5 वर्षामध्ये 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये टर्मिनल इयरमध्ये शेवटच्या वर्षात 21,000 मेगावॅट एका वर्षात केलेलं आहे. आणि सगळं 5 वर्षामध्ये 55,000 मेगावॅटची वीज निर्माण केलेली आहे. आता बघा, मगाशी त्यांनी प्रश्न केला होता दलित म्हणून, मग तुम्हीच केला होता ना? हां, दलित म्हणून. कॅन यू से सी ही इज दलित अँड ही हॅज डन इट. आय एम ऑल्सो लाईक ऑल ऑफ अस. पण कपॅसिटी ती संधी दिली म्हणून मी दाखवू शकलो. आणि देशातला मी पहिला पॉवर मिनिस्टर आहे की जो 6.5 वर्ष राहिला. आय ब्रोक ऑल रेकॉर्ड्स. आणि त्याच्यामुळे आणि म्हणून हे ग्रोथ रेटचं खातं होतं, जो पंतप्रधानांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो मी करून दाखवलेला आहे.